नमस्कार, सीमाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कोबीची कुरकुरीत अशी भजी करून दाखवणार आहे. सोपी पद्धत आहे, झटपट होणारी आहे. तर आपण सुरुवात करूया. मी हा कोबी असा बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता हे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं ह्याचं असं मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे. वाटण म्हणजे एकदम असं बारीक नाही, थोडंसं असं जाडसरच आहे, असं असं चालेल. तर हा मी 1 चमचा ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि अजून थोडावर अर्धा चमचा टाकते. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं ह्याच्या बेसने ह्या भजीला एवढी टेस्ट छान येते ना. नंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद. पाव चमचा हळद टाकली. चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता मी लाल तिखट टाकत आहे, पण फक्त चवीपुरतं टाकत आहे, जास्त नाही, कारण आपण अगोदर त्यात हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे. थोडी लाल तिखट थोडं जस्ट टेस्टसाठी टाकलं ना की टेस्ट अजून छान येते, त्यामुळे थोडीसं टाकायचं. आणि आता आपण हे सगळं टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचंय. ते सगळं एकजीव झालं पाहिजे, मसाले कोबीला लागले पाहिजेत. तर आता हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे. यात मी पीठ टाकत आहे. तर पीठ असं अंदाजे टाकत जायचं. भाज्यांचं पीठ तयार होईपर्यंत पीठ टाकायचं. आता हे पीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं. नंतर मग आपल्याला अंदाज येत जातो मिक्स करताना की पीठ किती लागणार आहे. आणि पाणी टाकायचं नाही. ते जे आता आपण कोबी आणि ते मसाले भिजवले त्या पाण्यातच पीठ भिजलं पाहिजे, एवढंच पीठ टाकायचं. मग ते आपल्याला जास्त पातळ वाटलं तर अजून पीठ घ्यायचं. आता मी 2 पळई पीठ टाकलेलं आहे. मला जर मिश्रण जास्त पातळ वाटलं तर मी अजून एखादा चमचा टाकेन. तर माझं थोडं ओलसरच आहे, मला टाकावं लागणार आहे पीठ. तर ही 3री पळई मी पीठ टाकली आहे. आणि असं छान असं एकजीव करून घ्यायचं, असं मिक्स करून हातानेच. हे असा गोळा तयार झाला पाहिजे, जास्त पातळ नाही राहिलं पाहिजे, म्हणजे ती भजी कुरकुरीत होतात. पातळ केलीत ना तर ती अशी नरम पडतात. पीठ जर पातळ झालं ना तर नरम पडतात, म्हणून मिश्रण आहे ना घट्ट पाहिजे. तर हे बघा, ह्या पळया मला 3 पळया पीठ लागलेलं आहे. तर तुम्हाला किती लागेल ते तुमच्या अंदाजे तुम्ही घ्या. तर 10 मिनिटानंतर आपण हे 10 मिनिटं मिश्रण भिजत ठेवलं होतं ना भाज्यांचं, कोबीचा. हे बघा, हे आता भिजलेलं आहे. आणि इकडे मी कढईत तेल पण गरम करायला ठेवलं होतं. आता आपण भजी करून घेऊया. तर आपण ना असं चमच्याच्या सहाय्याने पण भजी टाकू शकतो. हात खराब केले पाहिजे असं काही नाही, आपण चमच्याने टाकू शकतो. तर आता आपण भजी तळायला घेऊया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मी आता अशी चमच्याने भजी सोडत आहे. हे पहा, हे बघा, हा थोडासा तुकडा टाकला होता ना, तो पटकन वर आलाय, म्हणजे समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे. मी एका वेळी 4 ते 5च भजी सोडते, जास्त सोडत नाहीये, कारण मी तेल थोडं घेतलेलं आहे. आणि भजी टाकताना एकदम छोटी छोटी टाकायची, जास्त मोठी टाकायची नाही. मोठी टाकली तर त्यात कच्ची राहतात. ह्याच्यामध्ये मी सोडा नाही टाकलाय, तेल नाही टाकलंय, काही नाही टाकले, तरी तुम्ही ही भजी खाऊन बघा, एवढी कुरकुरीत लागतात. आणि एक साईडून जरा व्यवस्थित भाजलीत की मग त्यांना पलटी मारायचं. एका वेळेला जर आपण जास्त भजी टाकलीत ना
किंवा कोणताही तळणीचा पदार्थ, तर काय होतं की तापलेल्या तेलाचं ना प्रमाण थंड होतं. जास्त प्रमाणात आपण कुठलाही पदार्थ टाकला तर ते गरम तेल थंड होतं आणि मग त्यामुळे आपली जे आपण पदार्थ तळतोय ना ते तेल शोषून घेतं. म्हणून तेलाच्या प्रमाणेच ते आपण पदार्थ टाकायचा त्याच्यात. म्हणजे आता माझं तेल थोडं टाकलं आहे ना मी, म्हणून भजी थोड्या प्रमाणात थोडी टाकले ते. आपण जास्त तेल, मोठी कढई असेल तर जास्त टाकू शकतो. मी थोडं तेल टाकले कारण हे तेल मी जास्त यूज नाही करत जास्त दिवस तळलेलं. आता हे माझं तेल राहिलं तर मी भाजीला यूज करेन, ते पण एकाच दिवसात संपवून टाकते, ते जास्त दिवस ठेवत नाही. अशी मीडियम गॅसवर छान खरपूस भजी भाजून घ्यायची. एकदम कुरकुरीत खूप छान लागतात. सोडा वगैरे तेल काही न टाकता ही अशीच तळते, तरीही ती एकदम आतून सॉफ्ट आणि वरून अशी कुरकुरीत छान होतात. तर हे पण आपल्याला जास्त लाल नाही करायची आहे, हे अशी ठेवायची भजी. ते आपली तळून झालेली आहेत. हा बघा, असा आवाजच बघा येतोय की नाही. आणि आता तेल निथळून असं टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे. आता तर आपण आता सर्व भजी तळून घेऊया. तर हे पहा, आपली भजी सर्व तळून झाली आहे. मी तुम्हाला एक भजी तोडून दाखवते. वरून बघा किती कुरकुरीत आहे आणि आतून किती सॉफ्ट आहे. बा आतून अशी सॉफ्ट. तर तुम्हीही अशी भजी करून पहा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओत.